मित्रांनो नमस्कार. शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे, परंतु आज त्याच दीपस्तंभावर अन्यायाचे वारे सतत आदळत आहे. शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संरक्षणासाठी आरमोरी येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी येथे दिनांक 7 जुलै 2026 रोजी सर्व शिक्षक संघटनांची संयुक्त नियोजन सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत टीईटीची सक्ती, दिनांक 15 मार्च 2024च्या संच मान्यतेबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय, SIR सह विविध अशैक्षणिक कामांची वाढती सक्ती तसेच शिक्षकांवर वाढत चाललेला प्रशासकीय ताण या गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षक अध्यापनापासून दूर जाऊन कागदोपत्री कामांसाठी अडकत असल्याचे, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असल्याची तीव्र भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्व संघटनांनी स्पष्टपणे सांगितले की हा लढा केवळ शिक्षकांच्या हक्कासाठी नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणि शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लढा आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ दिनांक 9 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला असून या आंदोलनाचे नियोजन, जबाबदाऱ्या, उपस्थिती आणि विविध संघटनांमधील समन्वय याबाबत या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या शेवटी शिक्षक संघटनांनी एकमुखाने आवाहन केले की शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी, शिक्षण व्यवस्थेच्या सुदृढ भविष्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक शिक्षकांनी या जिल्हास्तरीय आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी. यावेळी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला जिल्हा शिक्षक नेते श्री धनपाल मिसार सर, जिल्हा प्रमुख श्री योगेश ढोरे सर, शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री पुंडलिक देशमुख सर, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री राजेश वटपुलिवार सर, श्री जीवन शिवनकर सर, श्री संजय बिडवायकर सर, श्री खिरेंद्र बांबोडे सर, श्री कैलाश टेंबुने सर, राज्य प्रतिनिधी श्री जयंत राऊत सर, श्री विलास श्रीराम सर, श्री प्रदीप उईके सर, श्री प्रवीण सहारे सर, श्री प्रशांत ठेंगरी सर तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री दीपक घोडमारे सर यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री कवडू सेलोकर सर यांनी मानले. सभेच्या शेवटी सर्व शिक्षक संघटनांनी एकमुखाने दिनांक 9 जुलै 2026 रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर आयोजित भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे निर्धार व्यक्त केला.